पूजावत करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्हाला बोलवलं, आम्हाला मान दिला, त्याच्याबद्दल आपल्या दोन्ही कुटुंबाचे आभार आहोत, पाचव्यामाळ्याचे आभार आहोत. धन्यवाद. आपण सर्वांनी या ठिकाणी सर्व उपासक उपासिका हो, आपण सर्वांनी सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील घ्यायचे आहे. आपण सर्वांनी ज्याला ज्याला गोट्यावर बसता येतं त्याने पंचांगप्रणामध्ये भाग घ्यायचा आहे. पंचांगप्रणाम झाल्याच्यानंतर त्रिसरण होईल, पंचशील होईल, नंतर भीमस्मरण आणि भीमस्तुती असे आपण हा कार्यक्रम संपन्न करणार आहोत. आपण सर्वांनी हात जोडायचे आहेत. मला शक्य आहे त्याने गुडघ्यावर बसायचं आहे. प्रथमतः पंचांगप्रणाम होईल. बस खाली सर्वांनी आपल्या हृदयाची स्पर्श हात जोडायचा आहे. सामुदायिकरित्या त्रिसरण पंचशील होईल. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि, तृतीयमपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयमपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयमपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमद्यत् वेरमणि सिक्खापदं समादियामि. सकलबीजं विदुरयानं देवरूपं श्रीजीवं निमलचक्षुगमिरघोषं गौरवर्णं सुखायम् अभयतीर्थं विभयकामं विरतरञ्जं
भीमरावं सरावं भीमरावं सरावं भीमरावं सरावं दिव्य प्रवरत्न तू साधू वरदान तू आद्यकुवरुष तू भीमराजा सकळ विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्रता सन्मती विभूती तेजा पंकजा नरवरा रथ सुजनुतारा भगवंता खरा भक्त काजा चौदार संगरी शासदरिता करी कांपला हरिपुरी रूपा मुक्तिपद पूर्णता जिनस्मृतिदायिता उदाहरण गतिका मार्ग साधा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरणभूतासमी शरणधम्मासमी शरणसंघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा. बंधूंनो, या ठिकाणी सन्माननीय धम्मोपासक यांनी समाजासाठी समाजसेवा करण्याचं ध्येय मनामध्ये धरून या ठिकाणी आमचे धम्मोपासक सोनवणे साहेब, त्याचबरोबर आमचे स्नेही आणि आमचे धम्मप्रचारक धम्मसेवक आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा 760 ते 19 सन्माननीय संतोषजी कांबळे साहेब या दोन्ही परिवाराने, त्याचबरोबर 5वा माळा जय हनुमान कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी या सोसायटीमधील 5वा मजला या मजल्यावर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असताना या जयंतीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे समाज बांधव समाज प्रचारक बाजीराव उबाळे साहेब, त्याचबरोबर शिंदे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी सर्व उपासक उपासिका हो, पुन्हा एकदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचा मंगलमैत्री हो अशी मी सूचित करतो. बंधूंनो, या ठिकाणी बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 7 चे अध्यक्ष आयुष्यमान किशोर गुराजी गमरे हे आपल्याला 134व्या जयंती निमित्त आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला आपलं संविधान अर्पण केलंय, याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रथमतः सर्वांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे सर्वोत्तम योगीपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे राष्ट्रनिर्माते, महामानव बोधिसत्व, युगपर्वतक, विद्येचा महामेरू यांची आज 134वी जयंती आहे. तुमचा आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134वी जयंती ह्या 2 महापूज्यतम शिष्यगुरूंच्या प्रतिमेसमोर वंदन. त्याचबरोबर ह्या देशामध्ये 84,000 स्तूप आणि लेण्या बांधून आपल्याला भारत बौद्धमय करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. असे सम्राट चक्रवर्ती अशोक राजा त्यांची 5 तारखेला या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. त्याचबरोबर
आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना पंचांग प्रणाम करून आजच्या या 134व्या जयंतीनिमित्त सन्माननीय कांबळे साहेब आणि सोनवणे साहेब यांच्या परिवाराने हा सुंदरसा असा जयंतीचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. बंधूंनो, या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत असताना मी सांगेन की आपण बाबासाहेबांची जयंती साजरी का करावी. बाबासाहेबांची जयंती आपण का साजरी करायची? कारण बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना बाबासाहेबांचे विचार आणि बुद्धांचे विचार आपल्याला घरोघरी पोचवायचे आहेत. आपल्याला जर माहीत असेल 1956चा इतिहास आणि 1956च्या पूर्वीचा इतिहास, 1956चा या देशामध्ये, या समाजामध्ये 1956मध्ये शिक्षित कोण असेल, उच्च शिक्षित असेल फक्त समाजामध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने एक मंत्र दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला या समाजासाठी. फक्त बौद्ध समाजासाठी नसून संपूर्ण बहुजन समाजासाठी हा मंत्र दिलेला आहे. आणि बहुजन समाजाला मंत्र दिला, शिकलं पाहिजे, शिकल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, कुटुंबाला सांगत, आपल्या समाजाला सांगत की आपण जी काही रोजी खाल, जी काही रोजी खाल, आपण पोटभर घेऊ नका. जिथे 2 चपात्या खात असाल, 1 भाकरी खात असाल, तिथे अर्धी भाकरी खा, पण आपल्या मुलांना शिकवा. कारण शिक्षण हे वाघणीचं दूध आहे. त्यावेळेस आपली मुलं, आपले पाल्य, आपले तरुण शिक्षण घेतील आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि शिक्षण घेतल्यावर ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि तीच परिस्थिती आज 1956च्या नंतर आज आपल्याला पाहायला मिळते. ह्या कमी वेळामध्ये एवढ्या ह्या समाजाची प्रगती झालेली आहे. कमी, कारण ही प्रगती फक्त न फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मामुळे. मी तुम्हाला सर्वांना सांगेन, आज डॉक्टर बाबासाहेब फक्त बौद्धांचेच नव्हे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण संपूर्ण बौद्ध समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण, आपण जयंती साजरी करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण त्यांचे विचार आत्मसात करणं गरजेचं आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अजून सांगेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, मी तुम्हाला सांगेन 1900 गोल्डमेज परिस्थिती सांगेन, 1930ची गोल्डमेज परिस्थिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन या ठिकाणी बोलवण्यात आलं. 1930च्या गोल्डमेज परिस्थितीला डॉक्टर बाबासाहेबांना स्पेशली बोलवण्यात आलं. आणि त्या गोल्डमेज परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ह्या जर स्वतंत्र भारत जर होत असेल त्याच्याबद्दल दुमत नाही, पण आज माझा समाज तिथे वेदना खातो, त्यांना शिक्षणापासून वंचित आहे, पाणी पिण्यापासून वंचित आहे, त्यांना चालण्याची मुभा नाही. आणि म्हणून ह्या गोल्डमेज परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे समाजासाठी आवाज उठवला. आणि म्हणून त्यावेळेस महात्मा गांधीजी बहुजन समाजाला हरिजन म्हणत, हरिजन म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनित आहे, बहुजन आहे असा तथागत भगवान बुद्धांचा संदेश दिला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले मार्गदर्शकच नव्हे, तर आपलं पूर्ण जीवन बदललेलं आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण मानलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारांची जयंती साजरी केली पाहिजे. दुसरी गोष्ट सांगेन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिली आणि आपलं वैभवच चेंज झालं. आज एवढ्या कमी वेळामध्ये मला वाटतं समाजामध्ये जास्तीत जास्त डॉक्टर, इंजिनियर, वकील हे ह्या बौद्ध समाजामध्ये आहेत. कारण ह्या बौद्ध समाजाने बाबासाहेब स्वीकारले, बुद्ध स्वीकारले, फुले शाहू स्वीकारले. आणि म्हणून महापुरुषांचे विचार स्वीकारले.
आणि म्हणून ह्या समाजाची जास्त प्रगती आहे. इतर बहुजन समाजाला नक्कीच सांगेन, आपण बाबासाहेब वाचले पाहिजेत, बुद्ध वाचले पाहिजेत, फुले शाहू वाचले पाहिजेत, शिवाजी वाचले पाहिजेत. ज्यावेळेस शिवाजी वाचाल त्यावेळेसच आपल्याला शिवाजी महाराज कळेल. ज्यावेळेस शाहू वाचाल, फुले वाचाल त्यावेळेसच आपल्याला फुले समजतील. आपल्याला शिक्षणाचा अधिकार नव्हता. मी अजून एक गोष्ट सांगेन, ह्या देशामध्ये भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ह्या देशामध्ये मनूचा कायदा होता आणि त्या मनूच्या कायद्यामध्ये स्त्री स्वातंत्र्य नव्हतं. बेटा ऐका, शांत ऐका. कारण ह्या मनूच्या कायद्यामध्ये स्त्री स्वातंत्र्य नव्हतं. स्त्रीला किचनच्या बाहेरही, घराच्या बाहेरही येता येत नव्हतं. स्त्रियांना फक्त आणि फक्त चूल आणि मूल एवढीच फक्त त्या मनुस्मृतीमध्ये लिखित होतं आणि मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मणवाद ह्या पद्धतीने आपल्याला बहुजन समाजाला, आपल्यालाच नव्हे, फक्त बहुजन समाजाला नव्हे, त्या इतर समाजातील सुद्धा लोकांना चूल आणि मूल ह्या स्त्रियांना फक्त एक वापरलं जात होतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीबाई फुले यांनी 1848ला भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढली. महात्मा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी पहिले सावित्रीबाईंना शिक्षित केलं आणि सावित्रीबाई शिक्षित झाली आणि सावित्रीबाई मुलांना शिक्षण देण्यासाठी, शिकवण्यासाठी आपल्या भिडेवाड्याकडे जात असतात. परंतु भिडेवाड्यात जात असताना काही मनुवादी लोक, काही जातीवादी लोक त्या सावित्रीबाई फुल्यांवर दगड, धोंडे, चिखल फेकत असतात. आणि चिखल फेकत असताना, कारण ह्या भारतातील स्त्री, मुलगी शिकली पाहिजे म्हणून आजही म्हटलं जाते, मुलगी शिकली प्रगती झाली, मुलगी शिकली प्रगती झाली. आणि म्हणून असं शिकवत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई मुलींना शिकवत असताना सावित्रीबाई काय करायच्या, एका बॅगेमध्ये एक एक्स्ट्रा साडी घेऊन जायच्या, एक एक्स्ट्रा साडी घेऊन जायच्या आणि तो चिखल वगैरे वापरलेला तिकडे गेल्याच्या नंतर दगड, धोंडे वगैरे लागलेले तिकडे जाऊन साडी चेंज करायची. अशी परिस्थिती ह्या स्त्रियांची, ह्या लोकांना, असं म्हणजे जातीवादी लोकांनी या पद्धतीने शिक्षणाचा अधिकारच नव्हता. आणि तो अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार, सर्वांना समानतेचा अधिकार, स्त्री पुरुषी समान आहे, ते संविधानामार्फत आपल्याला तिथे कायदा दिला. आणि म्हणून ह्या देशातील स्त्रिया शिकू लागल्या, डॉक्टर झाल्या, वकील झाल्या आणि पंतप्रधान झाल्या, राष्ट्रपती झाल्या. हे केवळ ना केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे फक्त शक्य झालं. कारण बाबासाहेबांनी लिहिलेलं भारतीय संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवस भारतीय संविधान लिहून ह्या देशाला, बहुजन समाजाला न्याय दिला. महापुरुषांचा इतिहासला महापुरुष वाचले, महापुरुष महात्मा ज्योतिराव फुले वाचले, शाहू महाराज वाचले. शाहू महाराजांचं आरक्षण बाबासाहेबांनी संविधानामार्फत 340 कलम देऊन ह्या बहुजन समाजाला, म्हणजे ओबीसी समाजाला 340 कलम देऊन आरक्षण 27% दिलं. आपल्याला बौद्ध समाजाला, एसटी समाजाला 13%, एसटी समाजाला असं आरक्षण देऊन हा दुबळलेला समाज, हा खचलेला समाज आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी कामधंदा करेल आणि आपल्या रोजंदारीवर आपल्या मुलांना शिकवेल, आपला संसार सुखी करेल. आणि ह्या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला, ह्या संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलं आणि आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याला ज्यावेळेस महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्मदीक्षा दिली. त्या धम्मदीक्षेमध्ये, आणि धम्मदीक्षा अशी होती की तुम्हाला एक किस्सा सांगेन त्यावेळेचा. ज्यावेळी धम्मदीक्षा झाली, धर्मदीक्षाचं डिक्लेरेशन झालं आणि बाबासाहेबांनी सांगितलं प्रत्येकाने सफेद कपड्यामध्ये यायचे. बाबासाहेब म्हणतात प्रत्येकाने सफेद कपडे घालून यायचे आणि सफेद कपडे घेण्यासाठी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आपले लोक जमिनी गाठ देऊ लागल्या, दागिने गाठ देऊ लागले आणि सफेद कपडे घेण्यासाठी दुकानात जात होते. आणि दुकान जात असताना त्या वाड्याकडे, अशा वाड्याची परिस्थिती आली, त्या वाड्याच्या दुकानामध्ये, दुकानदाराच्या दुकानामध्ये सफेद कपडेच भेटत नव्हते. ते त्यावेळेस एवढे सफेद कपडे, म्हणजे बाबासाहेबांचा त्यावेळेचा एक एक शब्द हा समाज
अनुकरण करत होता. आणि म्हणून हे बाबासाहेबांचे उपकार कधीही न फिटणारे उपकार आपण बाबासाहेबांचे कोणाला सगळ्यांना बाबासाहेबांचे उपकार कधी न फिटणारे उपकार आहेत. आणि म्हणून आपण बाबासाहेबांनी काय केलं, आज ह्या ठिकाणी शिकवलं जातं बाबासाहेब दलितांचे, बाबासाहेब यांचे नाही वेळा 99% विरोधात बाबासाहेबांच्या विरोधात होते आणि एकटे बाबासाहेब बहुजन समाजासाठी लढत होते. 1930 तुम्हाला इतिहास सांगितला. 1930ला गोलमेज परिषदेला गेले, 31ला गोलमेज परिषदेला गेले, 32ला गोलमेज परिषद बाबासाहेब इंग्लंडला गेले. आणि म्हणून 1939ला बाबासाहेब कामगार मंत्री होते, मजदूर मंत्री. आणि त्या मजदूर मंत्र्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी कायदा करून टाकला. कारण त्या कायद्यामध्ये असं लिहिलं, हा आमचा कामगार वर्ग, या कामगार वर्गाला कपडे, राहायला घर, हे आता काही मध्ये पेटी केस आहे, असे अनेक प्रकारे कामगार वर्गाला बाबासाहेबांनी पेन्शन प्लस तुम्हाला जे मानधन मिळतं, विकली सुट्टी, 12 तासाचे 8 तास ड्युटी, असे अनेक पैलू, अनेक म्हणजे ह्या देशामध्ये जे काही काम केलं असेल केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1931ला ज्यावेळी गोलमेज परिषदेला गेले, त्या ठिकाणी सुद्धा बाबासाहेब म्हणाले, आमच्या देशातून इंग्रजांना बोलले, आमच्या देशातून आम्हाला स्वातंत्र्य द्या. म्हणजे खरंच स्वातंत्र्य बाबासाहेब असतील, स्वातंत्र्य सांगतात त्यांच्या देशामध्ये जाऊन बाबासाहेब विरोध करतात, आम्हाला स्वातंत्र्य द्या. हे असे अनेक पैलू बाबासाहेबांचे आहेत. बाबासाहेबांचे जर आपल्याला इतिहास सांगायला गेला तर खूप वेळ लागेल. हे होईल, दिवस पुरणार नाही, दिवस काय रात्र पण पुरणार नाही. म्हणून आताच्या तरुणांना सांगेल, आपण बाबासाहेबांचे आत्मचरित्र वाचावं. बाबासाहेबांनी लिहिलेले अनेक पुस्तके आहेत. आपण जर जास्त तर माहिती नसेल, ऐरोलीमध्ये जावा. ऐरोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य दिवस स्मारक उभारलेलं आहे. आणि त्या स्मारकामध्ये लायब्ररी आहे. लायब्ररीमध्ये तुम्हाला तिथे बसून पुस्तकं वाचायला मिळतील. आणि बाबासाहेबांची पूर्ण हिस्ट्री पूर्ण त्या ठिकाणी पॅम्पलेटद्वारे, बॅनरद्वारे त्या ठिकाणी हिस्ट्री, बाबासाहेब कुठे गेले, कुठे राहिले, काय केलं, काय नाही केलं, हे सगळं बाबासाहेबांनी तिथे लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड लिहिलं, स्त्रियांसाठी हिंदू कोड लिहिलं, कारण ह्या स्त्रिया स्वतंत्र झाल्या पाहिजे. आणि ते पार्लमेंटमध्ये पास झाले नाही म्हणून बाबासाहेब स्त्रियांना उच्चारण्याचं म्हटलं जातं, ह्याच कारणाने पास झाल्याने म्हणून पहिल्यांदा राजीनामा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणून या ठिकाणी आपण मला बोलवलं आणि या ठिकाणी कांबळे परिवार, त्याचबरोबर करोडे परिवार आणि छान प्रकारे नियोजन केलेलं आहे. कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. बाबासाहेबांचे विचार घरोघरी पोहोचवले पाहिजे, बुद्धांचे विचार घरोघरी पोहोचवले पाहिजे. आपण ह्या कुटुंबाला एकच सांगेल, बाबासाहेब ज्यावेळेस 13 तारखेला म्हणाले आणि 56ला ज्यावेळी दीक्षा झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपण प्रत्येक रविवारी बुद्ध विहारात गेलं पाहिजे. प्रत्येक रविवारी बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे. कारण विहार हे आपलं मार्गदर्शनाचं केंद्र आहे. विहार हे आपलं प्रगतीचं केंद्र आहे. विहार हे आपलं एकत्र येण्याचं केंद्र आहे. म्हणून आपण प्रत्येक रविवारी आपण तिचे विचार सुनले पाहिजेत, एकमेकाचे विचार सांगितले पाहिजेत. म्हणून प्रत्येकाने बुद्ध विहारामध्ये गेलं पाहिजे, बुद्धांना वंदन केलं पाहिजे, बुद्धांचे विचार घेतले पाहिजे. आज पाहत आहे महाबोधी विहार 134 वर्ष ह्या ब्राह्मणी व्यवस्थेसमोर, ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. महाबोधी विहार 134 वर्ष ब्राह्मणी व्यवस्थेच्या ताब्यात आहे. तिथे ज्या बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं, तिथे सर्वस्वी बौद्ध भत्तेजी पाहिजे होते, बौद्ध भिक्खू पाहिजे होते. तसं न करता बीटी ॲक्ट 1949चा ॲक्ट बनवला. 56च्या अगोदर म्हणजे भारतीय संविधान होण्याच्या अगोदर 1949चा ॲक्ट बनवला. आणि त्या ॲक्टमध्ये 4 बौद्ध तर 4 हिंदू असे त्या ठिकाणी व्यवस्थापक नेमण्यात आलं. आणि एक गव्हर्नमेंट तिथे कार्यकारिणी राहील. आणि असं असताना त्या ठिकाणी जास्त वर्चस्व यांचं. आज त्या ठिकाणी अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी होतात, अनेक अंधश्रद्धेच्या गोष्टी होतात. म्हणून उद्या येणाऱ्या बुद्ध पौर्णिमेला 12 तारखेला
तिथे महान मोठं आंदोलन, जवळजवळ 12 ते 13 लाख लोक त्या आंदोलनाला उतरणार आहेत. आपल्याला जर यायला जमलं तर आपण त्या बुद्धगयेला आपण याल, भेट द्याल आणि महाबोधी विहार या पंडितांच्या ताब्यातून मुक्त व्हायला पाहिजे असं सर्वांचं. कारण ते ताब्यात मुक्त होण्याचं ताब्यात कारण काय, न देण्याचं कारण कुठलं, जे इंटरनॅशनल धन येतं, इंटरनॅशनल जो काही पैसा मिळतो हे आपल्या सामाजिक आपल्या राजकीय पक्षासाठी प्रचार प्रसार करण्यासाठी वापरतात, धम्म प्रचारासाठी. पण ते आपल्या बंदेचं हे काम आहे. त्यावेळेस तो पैसा बौद्ध समाजाला मिळेल तर बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होईल आणि या प्रसार आपल्या गरीब ज्या गरीब वस्ती आहेत त्या गरीब वस्ती आपल्या चांगल्या सुधारले जातील. आणि यासाठी हे महाबोधी विहार मुक्ती आंदोलन सुरू आहे. गेली 58 दिवस 60 दिवस तिथे बंदेजी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी माझं हे लांबलेले भाषण, माझं हे थोडक्यात आपल्याला ज्ञात अज्ञात काही चुकीने जर काही बोललं असेल तर मला क्षमा करावी. आणि मी कांबळे परिवार आणि सोनवणे परिवारचे आभार मानतो. आपण धम्मप्रचारक आहात, धम्मसेवक आहात, असा समाजसेवा करत राहा आणि बुद्धाच्या धर्माच्या संघाच्या प्रतापाने सर्वांचे जय मंगल हो, जय मंगल हो, जय मंगल हो. नमो बुद्धाय, जय भीम, जय जगन्नाथ. हो, धन्यवाद साहेब. बरंचसं आपल्याला साहेबांनी मार्गदर्शन दिलेले आहे. मुलांनी काय शिकलं पाहिजे आणि किती शिकलं पाहिजे आणि त्या शिक्षणातून आपण कसं पुढे जायचं आहे या माध्यमातून साहेबांनी बरंचसं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं सोनावणे साहेबांची ही मुलं चांगली शिकली आहेत. एक मुलगा त्यांनी फार्मा केला आहे, दुसरी मुलगी त्यांची मला वाटतं 13वीला की 14वीला आहे, 13वीला आहे. अशी मुलांनी बरेचसे शिक्षण घेतलेलं आहे. अजूनही त्यांनी शिक्षण घ्यावं आणि पुढे ही धर्माची वाटचाल करावी. जसं साहेबांनी सांगितलं की शिक्षणानेच हा मार्ग मिळत असतो, तर शिकलंच पाहिजे असं मी साहेबांचे आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं मार्गदर्शन केलं आपल्याला, तर मी त्यांना पुन्हा त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचे आभार मानतो. आणि पुढील कार्यक्रम उबळे साहेबांनीही आपल्याला चांगला वेळ दिला आहे, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचे आभारही मानतो. त्यानंतर आम्ही एक छोटासा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. तर मी सन्माननीय आमच्या 5व्या मजल्याचे सहकारी अनिल सोनावणे साहेब हे आमच्या शाखेचे अध्यक्ष आयुष्यमान किशोर डबरेजी यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. थँक्यू सर. त्याचप्रमाणे चालू आहे. त्यानंतर समाजसेवक उबाळे साहेब यांचा सत्कार आपले अनिल सोनावणे साहेब हे करतील. त्यानंतर बाबांचं नाव शिंदे साहेब आपल्याला त्यांनी वेळ दिले आहे, त्यांचे सत्कार आयुष्यमान अनिल सोनावणे हे करतील. त्यानंतर महिला वर्गामध्ये तनिक्षा मोहिते यांचा सत्कार कल्पना सोनावणे त्या करतील. फोटो काढा. त्यानंतर महिला वर्गामध्ये
गीता सोनवणे यांचाही सत्कार कल्पना सोनवणे करतील अशी विनंती करतो. फोटो काढा. त्यानंतर भावी आजीवान भावीचा सत्कार गीता कांबळे हे करतील त्यांना विनंती करतो. भावी आम्हाला बरंच सहकार्य केलेलं आहे. इथे आम्ही जेवणाचा प्रोग्राम ठेवला, त्या प्रोग्रामासाठी जेवण बनवण्यासाठी भावीनी बरेचसे आम्हाला मदत केली आहे. त्यांनी बाहेर येऊन आपला सत्कार द्यावा. भावी या, बाहेर या. भावी आ जाई, आ जाई. फोटो काढा. फोटो काढ. त्यानंतर दुसरी भावी आली. या लोकांनी आम्हाला बरेचसे सहकार्य केले. जेवण बनवण्यासाठी आम्हाला खूप त्यांनी मदत केलेली आहे. त्यांचा सत्कार गीता कांबळे हे करतील. फोटो काढा, फोटो काढा. त्यानंतर दुसरी भावी आज किती भाभी आहे? त्यांचा सत्कार आज तुमचा सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. त्यानंतर मित्रपरिवारामध्ये भूमिका मोहिते हे आम्हाला त्यांनी वेळात वेळ काढून त्यांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार कल्पना सोनवणे करतील. त्यानंतर शुभोजित यांचा सत्कार आपल्या मित्रपरिवाराला साहिल हे करतील. शुभोजित आजम. फोटो काढा, फोटो काढा. त्यानंतर आदेश कांबळे यांचा सत्कार साहिल करतील असं मी विनंती. फोटो काढा. त्यानंतर आमच्या सोसायटीतील रहिवासी मामा यांचा सत्कार सोनवणे साहेब करतील अशी मी विनंती करतो. त्यानंतर आमच्या मित्रपरिवारामधले सुनील निर्मल यांचा सत्कार सोनवणे साहेब करतील अशी मी विनंती. सुनील निर्मल. त्यानंतर अमन सन्मान दुसरे सन्मान याचा सत्कार अवधूत कांबळे पुढे हे करतील. सन्मान आजा. अमन भी बाहर जा. अबरू किधर है? अबरू फोटो काढा. अमनचा सत्कार अवधूत कांबळे करतील. अमन आजा. बाहर आजा. अबरू आजा. फोटो काढा, फोटो काढा. त्यानंतर अबरू याचा सत्कार साहिल करतील. झोपला होता वाटतं. त्यानंतर दुसरा कुठे आहे? त्यानंतर मोमू संतोषचा सत्कार करते. त्याचा सत्कार संतोष नाही दिलेला आहे, तो राहील.
जो बोलतो ना माईकवरती निधी त्याला संतोष जरा कांबळे सांग. हे करते. आपल्या आणि सोनावणे देते हां ते बोल तुमचं त्याला काय फोटो काढा फोटो काढा. त्यानंतर आमच्या पाहुण्या परिवारमध्ये त्याचं नाव काय? प्रतीक सोनावणे यांचा सत्कार अब्रू हा फोटो काढा. त्यानंतर आम्हाला पाहुणे म्हणून लाभलेले नेहा सोनावणे हिचा सत्कार स्नेहल याचा सत्कार निधी संतोष कांबळे पुढे 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 धन्यवाद. आजचा कार्यक्रम संपला. त्यानंतर आमचा भोजनदानाचा कार्यक्रम